नमस्कार, मी सागर वैद्य स्वागत करतो तुमचं आजच्या ठळक बुलेटिनमध्ये आणि आपण पाहत आहात मिशन्स 24 न्यूज नेटवर्क। आजच्या ठळक आणि विशेष बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत, सुनेने काळ बनून स्वतःचा सासूरवाडीतील पूर्ण परिवार संपवला, षड्यंत्र रचून साथीदार सोबत घडवला पारिवारिक हत्याकांड, विश्वास बसणार नाही अशी धक्कादायक घटना गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे घडली आहे। पाहू सविस्तर बातमी पुढील प्रमाणे। गडचिरोलीमध्ये 20 दिवसांत एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला। हे मृत्यू कसे झाले, यामागे काही षड्यंत्र होते का? कट कोणी आणि का रचला? चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण बातमी। एकामागून एक मृत्यू काही वेळातच। हे संपूर्ण प्रकरण गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यातील महागावचे आहे, जिथे शंकर कुंभारे यांचे कुटुंब राहत होते। शंकरला 3 मुले होती, रोशन, कोमल आणि सागर अशी सर्वांची नावे होती। सागर दिल्लीत राहत होता, बाकीचे गडचिरोली येथे राहत होते। कुटुंबातील सर्व सदस्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि काही वेळातच 5 जणांचा मृत्यू झाला, तर कुटुंबातील एकही सदस्य यापूर्वी आजारी नसल्याचे सांगण्यात येत आहे। कुटुंबातील सर्व लोकांची प्रकृती एकापाठोपाठ एक खालावू लागली, त्यानंतर सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यानंतर 20 दिवसांत एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला। कुटुंबियांना काही समजण्याआधीच अपघातानंतर अपघात होत राहिले। 20 दिवसांत 5 जणांचा मृत्यू झाला। सप्टेंबर 20 रोजी शंकर कुंभारे आणि त्यांच्या पत्नी विजया यांची प्रकृती अचानक बिघडली। त्यांना प्रथम अहेरी व नंतर चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले। दोघांच्याही प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले। सप्टेंबर 26 रोजी शंकरचा मृत्यू झाला, तर त्याच्या पत्नीच्याही दुसऱ्या दिवशी म्हणजेच सप्टेंबर 27 रोजी मृत्यू झाला। आरोपीने त्याची बहीण, पती, सासू, सासरे, मेहुणी यांची हत्या केली। यानंतर अहेरी येथे राहणारी त्यांची विवाहित मुलगी कोमल डहागावकर, मुलगा रोशन शंकर कुंभारे आणि शंकर कुंभारे यांची मेहुणी आनंदा उर्फ वर्षा उराडे यांची प्रकृती खालावली। त्यामुळे त्यांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले। अनेक औषधोपचार करूनही त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत नव्हती। कोमल दहागावकर यांचा 8 ऑक्टोबरला, आनंदा उर्फ वर्षा उराडे यांचा 14 ऑक्टोबरला आणि रोशन कुंभारे यांचा 15 ऑक्टोबरला मृत्यू झाला। दिल्लीहून आलेल्या मोठ्या मुलाची प्रकृतीही बिघडली। शंकर कुंभारे यांचा मोठा मुलगा सागर कुंभारे हा दिल्लीत राहत होता। आई वडिलांच्या निधनाची बातमी समजताच तो दिल्लीहून आपल्या घरी आला। नंतर अंतिम संस्कार करून ते परतले। पूर्णविराम। आता अस्वस्थ वाटण्याची पाळी सागरची होती। त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना दिल्लीतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। आणखी 3 जण आजारी पडले। दिल्लीहून आलेल्या मोठ्या मुलाची प्रकृतीही बिघडली। शंकर कुंभारे यांचा मोठा मुलगा सागर कुंभारे हा दिल्लीत राहत होता। आई वडिलांच्या निधनाची बातमी समजताच तो दिल्लीहून आपल्या घरी आला। नंतर अंतिम संस्कार करून ते परतले। पूर्णविराम। आता अस्वस्थ वाटण्याची पाळी सागरची होती। त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना दिल्लीतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। आणखी 3 जण आजारी पडले। तसेच शंकर कुंभारे व विजया कुंभारे यांना उपचारासाठी अहेरीला घेऊन गेलेल्या गाडीचा चालक राकेश मडावी यांनाही दुसऱ्या दिवसापासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। नातेवाईक रुग्णालयात दाखल असल्याने शंकर कुंभारे यांच्या मेहुण्याचा मुलगा चंद्रपूर व नागपूर येथे मदतीसाठी आला। त्यांची प्रकृतीही बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। तिघांची प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात येत आहे। कुटुंबातील इतर सदस्यांना काही समजण्याआधीच अपघातानंतर अपघात होतच राहिले, मात्र आता कुटुंबातील काही लोकांना त्यात षड्यंत्र दिसू लागले आहे। घरातील सदस्य एकामागून एक आजारी पडत होते, त्यामुळे संशयाचा वास येत होता, पण कदाचित जास्त विचार करायला वेळ नव्हता। विषामुळे मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगताच प्रकरणाला कलाटणी मिळाली। या 20 दिवसांत सर्व आजारी लोकांना त्यांच्या हातपाय दुखणे, पाठीच्या खालच्या भागात आणि डोक्यात तीव्र वेदना, ओठ काळे होणे आणि जीभ जड होणे यासारखी लक्षणे दिसून आली। लक्षणांच्या आधारे डॉक्टरांनी सुरुवातीला अंदाज लावला की मृत आणि आजारी लोकांना काही विषबाधा झाली आहे, परंतु त्यांच्या प्राथमिक तपासणीत त्यांना विषाविषयी फारशी निश्चित माहिती मिळू शकली नाही। यानंतर कुटुंबियांनी पोलिसांना माहिती दिली। पोलिसांना अनेक प्रश्न पडले। शेवटी या सर्वांना विष कोणी आणि का दिले? घरची सून संघमित्रा हिने कोणाच्या तरी संगनमताने तिला विष पाजले का? तुला हे विष कुठून आले? दोघांनी खुनाला का होकार दिला?
संघमित्राने विषप्रयोग केला तर बहिणीला विष का दिले? त्या सर्वांना विष कसे दिले आणि पीडितांना का कळले नाही? आरोपी संघमित्रावर सुरुवातीला संशय का आला नाही? पोलिसांना दोघांवर संशय का आला? ते दोघेही वाचले होते म्हणून? पोलिसांचा तपास सुरू झाला आणि 2 महिलांवर संशय आला. ही बाब पोलिसांपर्यंत पोहोचताच तातडीने 4 स्वतंत्र तपास पथके तयार करून त्यांची गुप्त यंत्रणा परिसरात सक्रिय करण्यात आली. जे वाचले त्यांची चौकशी केली असता पाणी व अन्न सेवन केल्याने त्यांची तब्येत बिघडल्याचे दिसून आले. पाणी आणि अन्नाचे नमुने तपासण्याचे अहवाल आधीच आले होते. त्यात विष मिसळल्याचे स्पष्ट झाले. महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला. शंकर कुंभारे यांची सून संघमित्रा कुंभारे आणि मेहुण्याची पत्नी रोजा रामटेके यांच्यावर पोलिसांना संशय आला. दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. काय म्हणाली आरोपी संघमित्रा? तपासादरम्यान आरोपी संघमित्रा कुंभारे ही BSc ॲग्रिकल्चर टॉपर असल्याचे पोलिसांना समजले. तिने आई वडिलांच्या विरोधात जाऊन रोशन कुंभारेशी लग्न केले, त्यामुळे तिच्या वडिलांनी आत्महत्या केली. याशिवाय तिचा पती रोशन व सासरचे लोक तिला अनेकदा टोमणे मारत होते व सहारोपी रोजा रामटेके हिचा शंकर कुंभारे यांची पत्नी विजया कुंभारे व तिच्या इतर बहिणींसोबत जमिनीच्या ताब्यावरून नेहमी वाद होत होता. यामुळे ती देखील कंटाळली होती. रोजाने संघमित्राला साथ दिली. वास्तविक शंकर ही कुंभारे यांच्या मेहुण्याची पत्नी होती आणि शेजारी राहत होती. तेलंगणातून आणलेल्या मृत्यूचे सामान. नियोजनानुसार रोजा रामटेके यांनी तेलंगणा राज्यात जाऊन विष आणले आणि त्यांना जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्यांनी मृत व आजारी लोकांच्या खाण्यापिण्यात विष मिसळून त्यांना खायला दिले. चालक राकेश मडावी याचा शंकर कुंभारे याच्याशी संबंध नसून कारमध्ये ठेवलेल्या पिण्याच्या पाण्याच्या बाटलीतून पाणी पिल्याने तो आजारी पडल्याचे तपासात उघड झाले. या गुन्ह्यात अन्य आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता असून त्यांचा तपास पोलीस करत आहेत. पाहत रहा मिशन्स 24 न्यूज. विशेष आणि ठळक घडामोडीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे आपल्या प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद.